Problem set 50, class 5th. Question first आहे, the length of the side of each square is given below. Find its area. तर त्याचा काय काढायचं आहे आपल्याला? Find its area. आता तुम्हाला इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला काय आहे की जे करून स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ स्क्वेअर काढण्याचा. तिथे त्यांनी दिले की 12 मीटरचा एक स्क्वेअर आहे, तर त्याचा एरिया काढा. एरिया काढण्याचा फॉर्म्युला काय असेल? 12 मीटर. एरिया काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. एरिया ऑफ स्क्वेअर काय आहे? लेंथ ऑफ अ साइड, वन साइड, इंटू लेंथ ऑफ अ साइड. म्हणजेच जर एक साइड दिलेली असेल तर त्याची मल्टिपल करायचे 2 टाइम. जर लेंथ ऑफ द साइड, लेंथ किती दिलेली आहे त्यांनी? 12 सेंटीमीटर मीटर्स दिलेलं आहे. तर आपल्याला इथे काय करायचं? 12 मीटर इंटू 12 मीटर. त्याच नंबरला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर आपल्याला एरिया ऑफ स्क्वेअर येणार आहे. 12चा किती येतो? इथे करून पहा वाटलंच तर तुम्ही असं. 2 2 जा 4, 2 1 जा 2, 0 2 1 जा 2, 1 1 जा 1, 4 4 1. किती आला? 144. इथे काय दिले? मीटर, म्हणून इथे मीटर. तुम्ही इथे बॉक्स करायचा, हायलाइट करायचं, म्हणजे तुमचा आन्सर पटकन लक्षात येणार आहे. सेकंड क्वेश्चन आहे 6 सेंटीमीटर. ओके, 6 सेंटीमीटर म्हटलं की आपण एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ साइड इंटू लेंथ ऑफ, L मीन्स लेंथ ऑफ अ साइड. फॉर्म्युला प्रत्येक वेळी लिहायचाच आहे. लेंथ ऑफ साइड किती दिलेली त्यांनी? 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर इंटू 6 सेंटीमीटर किती होतं? 6 6 जा 36 सेंटीमीटर. ओके, दिस इज फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन असेल तुमचा थर्ड. 25 मीटर्स. इथे पण तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ इंटू लेंथ, किंवा लेंथ इंटू वन साइड, लेंथ इंटू वन साइड हे लिहिलं तरी चालेल लॉंग फॉर्म मध्ये. लेंथ किती दिलेली आहे त्यांनी? 25 इंटू 25. पुढे मीटर दिलेला आहे म्हणून मीटर लिहायचं आहे. 25 किती येतं? मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 25 इंटू 25, 5 5 जा 25, 5 2 जा 10, 12, 0 5 2 जा 10, 2 2 जा 4 and 1, 5 2 जा 10 and 2 2 जा 4 and 1 5, 5 2 6. 25चा किती येतो मग? 625 सेंटीमीटर. सेंटीमीटर नाही, इथे मीटर दिलेला आहे. हे तुमचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th नंबरचा. 18 सेंटीमीटर. एरिया ऑफ
a square लेंथ इंटू लेंथ किती दिलेले आहे 18 इंटू 18 किती येतो इथे काढा तुम्ही 8 8 जा 49 8 8 जा 49 नहीं है 8 8 जा 64 8 1 जा 8 8 and 6 14 0 8 1 जा 8 1 1 जा 1 4 8 and 4 12 आणि 1 1 3 1 1 1 3 किती आलेला आहे आन्सर 324 सेंटीमीटर ओके सेकंड क्वेश्चन आहे इफ द कॉस्ट of 1 square meter of plot of land is 900 rupees, find the total cost of the plot of land that is 25 meter long and 20 meter broad. याचा आपल्याला काय सांगितलेलं आहे की 1 स्क्वेअर मीटर बरोबर किती लँड आहे किती रुपीज 900 रुपीज तर तो प्लॉट 25 मीटर लॉंग आहे आणि 20 मीटर ब्रॉड आहे तर त्याचा आपल्याला प्राइस काढायला सांगितलेली आहे तर आपण पाहूया पहिल्यांदाच की लेंथ ऑफ द लँड किती आहे आपल्याला पेरिमीटर काढायची गरज आहे लेंथ ऑफ द लँड इज 25 मीटर लॉंग लेंथ आहे आणि ब्रीथ किती आहे ब्रीथ ऑफ द लँड इज 20 मीटर ब्रॉड ओके that is why area of the land first आपण काय करणार आहोत त्याचा area of the land is equal to length into breadth length किती दिलेला आहे त्यांनी मग 25 ब्रीथ 20 या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की किती येतं बघा 0 ला 0 द्या 25 2 चा किती येतं 50 येतो म्हणून 500 स्क्वेअर मीटर ओके एरिया आलेला आहे तर त्यांनी काय सांगितलं जर 500 स्क्वेअर मीटर एरिया असेल तर पर स्क्वेअर मीटर त्यांनी किती दिलेलं आहे 900 रुपीज दिलेलं आहे तर आपल्याला आता 9 ह्याची प्राइस काढायची आहे या प्लॉटची तर काय काढावं लागेल द कॉस्ट ऑफ द 500 स्क्वेअर मीटर ऑफ प्लॉट लँड द कॉस्ट ऑफ 500 square meter of plot of land कसे करेल आपण रुपीज 900 इंटू 500 स्क्वेअर मीटर ओके 900 इंटू 500 9 5 चा किती येतो 45 आणि वरती या 2 0 या 2 0 किती 0 झाल्या 4 0 झाल्या मग इथे आपण डॅश करूया किती काउंट करणार आहोत कसे काउंट करणार हे 3 सोडून हे असं 4,50,000 therefore
the cost of 5 square meter land is 4,50,000. Okay. Question 3. The side of square is 4 centimeter. The length of the rectangle is 8 centimeter. Its width is 2 centimeter. Find the perimeter and area of both figures. म्हणजेच इथे काय दिलेलं आहे, स्क्वेअरचा पण आपल्याला पेरिमीटर काढायचं आहे आणि रेक्टँगलचा पण पेरिमीटर काढायचा आहे. देन नेक्स्ट एरिया, स्क्वेअरचा पण एरिया काढायचा आणि पेरिमीटरचा पण एरिया काढायचा, जेणेकरून स्क्वेअरची वन साइड 4 सेंटीमीटर आहे आणि रेक्टँगलची 8 सेंटीमीटर लॉंग आहे ते आणि विड्थ 2 सेंटीमीटर आहे. पहा मग इथे तुम्हाला फॉर एक्झाम्पल इथे पहा, हा आहे स्क्वेअर. याची किती सांगितलेले आहे त्यांनी, 4 सेंटीमीटर त्याच्या वन साइड सांगितलेला आहे. देन नेक्स्ट दुसरा आहे तो आहे रेक्टँगल. त्याची वन साइड आहे 8 सेंटीमीटर लॉंग आणि दुसरी आहे 2 सेंटीमीटर. तर याचा एरिया पण काढायचा आणि पेरिमीटर पण आपल्याला काढायचं आहे. फर्स्ट आपण स्क्वेअरचं काढून घेऊया. पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर. फर्स्ट आपण स्क्वेअरचं पेरिमीटर काढून घेऊया. त्याचा फॉर्म्युला आहे 4 इंटू वन साइड, लेंथ ऑफ वन साइड. ओके, शॉर्ट फॉर्ममध्ये वन साइड लिहिलेला आहे. 4 इंटू वन साइड किती दिलेले आहे, ऑलरेडी त्यांनी 4 सेंटीमीटर दिलेलं आहे, म्हणून 4 4 जा 16 येतो आणि त्याने सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे म्हणून इथे सेंटीमीटर. हे किती आलं, हे काय आले, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर आलं. नंतर सांगितलेलं आहे एरिया काढा. एरिया ऑफ स्क्वेअर. स्क्वेअरचा एरिया काढण्यासाठी काय फॉर्म्युला यूज करतो आपण, लेंथ ऑफ अ साइड इंटू लेंथ ऑफ द साइड ऑफ अ साइड. लेंथ साइड किती आहे, वन साइड 4 सेंटीमीटर, त्याची दुसरी साइड 4 सेंटीमीटर. 4 4 जा 16 सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर लिहिलं तरी स्क्वेअर मीटर लिहिलं तरी चालेल. देन नेक्स्ट काढणार आहोत आपण रेक्टँगलचा पेरिमीटर. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. याचा काय फॉर्म्युला आहे पेरिमीटर काढण्याचा, तर 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेथ. 2 इंटू लेंथ किती दिले, हाऊ मेनी सेंटीमीटर, लेंथ आहे 8 सेंटीमीटर. ब्रेथ किती दिले, 2 इंटू 2 सेंटीमीटर. पहिला आहे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 8 2 जा 16 प्लस 2 2 जा 4, 16 प्लस 4 20 सेंटीमीटर. ओके, हे आलेलं आहे पेरिमीटर. देन नेक्स्ट एरिया ऑफ रेक्टँगल. लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ किती आहे 8, ब्रेथ किती आहे 2, 8 2 जा 16. हे आलेले आहे एरिया. स्क्वेअर सेंटीमीटर लिहिलं तरी चालतं, एरिया स्क्वेअरमध्ये लिहितात. मग तुम्ही इथे सर्वांचं लिहायचं आहे.
The perimeter of the square is 16 centimeter and its area 16 square centimeter square meter. The perimeter of the rectangle is किती 20 centimeter and its area is 16 square meter. तुम्हाला एकदा पाहायचं असेल तर पाहून घ्या. Question 4. What will be the labor cost of laying the floor of an assembly hall that is 16 meter long and 12 meter wide if the cost of laying 1 square is 80 rupees? एक असेंब्ली हॉल आहे, त्यात तो रेक्टँगल शेपमध्ये आहे आणि त्याचे 16 मीटर लॉंग आहे तो आणि 12 मीटर विड्थ आहे आणि 1 स्क्वेअर मीटर जर असेल तर त्याची किती प्राइस होणार आहे 80 रुपीज पर लेबर हे कॉस्ट होणार आहे. तर त्याला किती लेबर लागतील आणि ते किती रुपीज होतील हे काढायचं आहे आपण. तर पहिलं तर आपण काढूया त्याचं पेरिमीटर एरिया ऑफ द रेक्टँग्युलर हॉल लिहिला तरी चालेल, असेंब्ली हॉल. एरिया काढण्याचं काय फॉर्म्युला यूज करतो, लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ किती आहे त्याची 16 मीटर आणि ब्रीथ किती आहे 12. तर 16 इंटू 12 किती होतं, तर बघा तुम्हाला करून दाखवायचं असेल तर इथे करू शकता तुम्ही. ट्वेल्व 6 जा 72, 12 1 जा 12 आणि 7, 12 आणि 7 किती येतं 19 येतं, 192 मीटर स्क्वेअर मीटर. ओके, का स्क्वेअर मीटर लिहिलं जातं तर तो एरिया काढलेला आहे, आतून एरिया तो स्क्वेअर मीटरमध्येच लिहितात. नेक्स्ट काय सांगितले त्यांनी की पर स्क्वेअर इज 80 रुपीज. 80 रुपीज म्हटलं की 80 रुपीज तर 192 स्क्वेअर इज इक्वल टू किती, तर आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन करावे लागेल. The cost of 192 square meter is equal to 80 into 192. किती येते मग 192 मल्टिपल 80, झिरोला 0 लिहून टाकायचं. 8 2 जा 16, 9 8 जा किंवा 8 9 जा 72 आणि 1 73, 8 1 जा 8 आणि 7 किती येतो 8 आणि 7 15, म्हणजेच 15,360 रुपीज. तर लेबर कॉस्ट किती येईल, therefore the
assembly hall labor cost is 15,360 rupees. Okay. The pictures alongside shown some squares. Find out how many square with the same measures will fill in the empty space in figure. इथे सांगितले की ही फिगर तुम्हाला दाखवलेली आहे. या फिगर्समध्ये काही स्क्वेअर्स तुम्हाला दिलेले आहेत आणि काही स्क्वेअर तुम्हाला राहिलेले काढायचे आहेत. तर किती स्क्वेअर राहिले आहेत हे कसे काढणार आहात तुम्ही? तर इथे तुम्ही काउंट करा. इथे किती आहेत? 1 2 आणि 3. जर हे 3 आहेत तर किती सेंटीमीटर झालेला आहे? 3 सेंटीमीटरचा. 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर. नंतर आहेत इथे 1 2 3 4 2 3 4 आणि हा 1. म्हणजे हा आपण एक धरायचा आहे. जेव्हा तुम्ही ग्राफ पेपरवर काढाल तेव्हा तुम्हाला हे 1 सेंटीमीटर, 1 बॉक्स इज 1 सेंटीमीटर. म्हणजे 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर. मग हे किती झालं? 4 सेंटीमीटर. मग आपल्याला आलेलं आहे एक रेक्टँग्युलर शेपमध्ये 4 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर आपल्याला समजलं आहे. तर आपण इथे काय करणार आहोत? एरिया काढणार आहोत. एरिया ऑफ रेक्टँगल is equal to length into breadth. लेंथ किती सांगितली की 4 सेंटीमीटर. ब्रेथ किती आहे? 3. म्हणजे 4 3 जा 12 स्क्वेअर मीटर. म्हणजेच 12 बॉक्सेस. सर्व बॉक्सेस किती असणार आहेत इथे? 12 बॉक्सेस. पण त्यांनी काय सांगितलेलं आहे? ऑलरेडी त्यांनी किती दिलेले आहेत? 1 2 3 4 5 6. 6 ऑलरेडी दिलेले आहेत तर रिमेनिंग तुम्हाला सांगितलेलं आहे कडे. म्हणून इथे काढूया आपण एरिया ऑफ द गिवन फिगर इज 12 square. That is why 12 divided by 4. Sorry, 1 2 3 4 5 6. 12 minus 6 करणार आहोत आपण. का तर आपल्याला रिमेनिंग काढायचं आहे. 12 minus 6 किती येतं? 6. किती बॉक्स राहिलेले आहेत तिथे? मग 6. 6 square are shown in the given figure. Okay. इथे तुम्हाला सांगितलं आहे 6 क्वेश्चन नंबरमध्ये डिवाइड द फिगर गिवन अलॉंग साइड इंटू 4 पार्ट in such a way that the area and shape of each part is the same. Color the part with different colors. इथे सांगितलं की हा शेप दिलेला आहे तुम्हाला आणि याचे 4 इक्वल पार्ट्समध्ये तुम्ही डिवायडेशन करायचं आहे. असे पार्ट करायचे त्याचा शेप पण आणि त्याचा शेप आणि एरिया चेंज होणार नाही, सेम असणार आहेत आणि त्याला एकसारखे कलर करायचे आहेत. तर पाहूया मग आता आपण काय करणार आहोत. The area of the given figure. किती दिलेला आहे एरिया? काउंट करूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती पार्ट्स आहेत किंवा किती युनिट्स आहे? 12 युनिट्स. त्याचे किती इक्वल पार्ट्स करायचे आहेत? 4 इक्वल. जेव्हा आपण पार्ट करतो तेव्हा काय करतो? डिवायडेशन करतो. 12 डिवाइड बाय 4
म्हणून 12 डिवाइड 4, 4 1 जा 4, 4 3 जा 12, म्हणजेच किती इक्वल पार्टमध्ये 3 इक्वल पार्ट होणार आहेत. मग आता त्यांनी सांगितलं की असे इक्वल पार्ट ठेवायचे आहेत की त्याचा एरिया आणि त्याचे शेप्समध्ये कोणताही चेंजेस होणार नाही. सेम शेपमधले त्यांना 3-3 पार्ट हवेत आणि त्या 3-3 पार्टला तुम्ही तसे कलर करून घ्यायचे. आता बघा कोणते पार्ट्स येतील. पहिला तर आपण करूया कलर्स. हा एक पार्ट होईल, हा एक दुसरा म्हणजे 2 नंबरचा बॉक्स होईल आणि हा पण होईल. म्हणजे 3 बॉक्स झाले. 3 सेंटीमीटरचे एक बॉक्स येईल म्हणजे एक एरिया. 3 इक्वल पार्ट करायचे आहेत आपल्याला 3 बॉक्सेसचे. हा एक झाला. सेकंड पार्ट असणार आहे 1 2 3. 1 बॉक्स, 2 बॉक्स आणि 3 बॉक्स. पहा मग शेप्स सेम आहेत दोघांचे, फक्त खालीवर दिसतील तुम्हाला पण असेच आहेत. असे असतील तर हे असे आहे 2 बॉक्स आणि 1. थर्ड नंबरचा कसा असेल तुमचा बॉक्स, तर हा सेम ॲज इट इज असणार आहे. 1 2 आणि हा 3. ओके, म्हणजेच ह्या तिन्ही भागांना तुम्ही वेगळे 4 इक्वल पार्ट तर दिसतात ते तुम्ही 3 शेपमध्ये बॉक्स आलेले आहेत आणि हा राहिलेला हा एक. झाले सेम कलर आणि सेम शेप. याचे सेम कलर आणि सेम शेपमध्ये आलेले आहेत. असेच तुम्ही कलर करून द्यायचे आहेत. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.